नमस्कार मंडळी, गावणी निले हा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज चाललो आम्ही खोपळीला। कुठला वॉटरफॉल रे मित्रांनो? जिमी। आणि आपल्या नागनाथांच्या मंदिरात जाणार आहे। तर तुम्हाला आज दाखवतो कसं जायचं। हिडन वॉटरफॉल आहे। तर आपली सगळी भावकी निघलेली आहे। बांधील की हा अजय आले नाही त्यांच्यासाठी काय शब्द बोलशील का दोन? हा तर मित्रांनो चला तुम्हाला आज दाखवतो। तो ट्रॅक मस्त एक नंबर आहे। तुम्हाला दाखवतो हिडन वॉटरफॉल आहे। तर कसं जायचं ते तुम्हाला आज दाखवतो मी। चला मित्रांनो, कर्जत म्हणून आले बघा, दहिवली लागतो। दहिवली लागली का इथून सरळ जायचं। तर हे बघा, हे दहिवलीचे दुकान म्हणजे मार्केट लागेल हा छोटासा। हा संपल्याच्या नंतर इथून सरळ स्ट्रेट जायचं। आपल्याला जायचंय बीड म्हणून गाव आहे, तिकडे जायचं। हॉटेल आंबा। आता आम्ही इथं आलो एक फिराई वडापाव स्टॉल। इथनं वडापाव घेऊन नाश्ता करण्यासाठी आणि मग तिथून थोडा रस्ता थोडे मध्ये थांबू आणि मस्तपैकी नाश्ता करू, कारण की तिथे खूप सारी गर्दी आहे। हे बघा, आणि तुम्ही पण आले तर इथं नक्कीच या वडापाव खायला, नाश्ता बिष्टा करायला। हे काय आता काहीतरी पैशाचा विषय झाला बघा। हर्षल लिस्ट असतंय तसं नाही, हॉटेल अंबादास यावंच लागतंय। दुसरं नाही नाही नाही, नका बसू, खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही। नाही नाही नाही, नका बसू घरी, चला चला जलपरी। जलपरी ना आता मित्रांनो, आता आम्ही आलोय बीडच्या इथं आणि व्ह्यू बघा कसला खतरनाक वाटतंय। क्लाउड वगैरे एकदम, पाऊस पडतोय तर एकदम मस्त आलेले आहेत आणि पूर्ण ओपन प्लेस आहे बघा। कसं वाटतं? मस्त एक नंबर डायरेक्ट वाटतं मित्रांनो। कधी ट्रॅकिंगसाठी आलं तर तुम्ही लक्षात ठेवा, हा रोड रस्ता लक्षात ठेवा। हा आता इथून आलो आपण बीडच्या आसपास। ह्या ब्रिज बघा, हा ब्रिज आहे ना नदीचा, हा इकडे जातो ब्रिज। आपल्याला जायचं सालप्यावरून काहीतरी राईट टर्न घ्यायचं आहे। एक्झिट आम्हाला जो माहिती आहे, तो पोरगा थोडासा माझा आहे, तो येतोय। तुम्हाला एक्झिट लोकेशन सांगेल मी, कसं जायचं तसं नाही ते। बघा हे आलेलं आहे बीड, इथं गेलं तर बीड आहे। तर चला मग मित्रांनो, पुढे तुम्हाला गेलो दाखवतो। आपण त्या मोहिरीच्या पुलावरनं, म्हणजे तुम्हाला बोललो की बीडचा पूल आहे, तिथून टर्न घेतलेला आहे आपण, राईट टर्न घेतलेला आहे। आणि आता बघा हा गावातून चाललेलो आहे आपण। पावसामुळे एकदम रस्ता थोडासा आहे, रस्ता टॉप आहे। गाडी माहिती घेऊन आला तर बेस्ट जायचं, आणि गाडी वरपर्यंत जाते असेल थोडं कापूरवाडी काय वाडी आहे, मला दाखवलं आपण आता बीड गावामध्ये पोहोचलेलो आहे। बीड गाव मी तुम्हाला दाखवतो, वरचा ट्रेन जाते ती पण सीन दाखवतो। भावानं थांबा थांबा, येता येताय। तर पत्रे मित्रांनो, हा लागला बीडगाव, त्याच्यामध्ये आला का इथून तुम्हाला कुठे जायचं मी दाखवतो। इथून थोडंसंच इथून करेक्ट आहे, त्या टर्नवरून डायरेक्ट गाडी वरपर्यंत जाते। तेच तुम्हाला दाखवणार मित्रांनो। कधी आलाच तर 100% इकडूनच जावा, चांगला रस्ता आहे, मस्त रस्ता आहे आणि वातावरण पण खूप भारी आहे। रेनकोट घालून एवढं काय घेणार यायचं तर भिजत या, रेनकोट घालून माझ्या नाही वाटत त्याला। येतो आपण भिजासाठी रेनकोट घालून त्याला माझ्या रेनकोट घालून ते बरोबर नाही वाटत मित्रांनो। हा बीडगाव, आणि आपल्याला इथून लेफ्ट टर्न घ्यायचे, इथून लेफ्ट टर्न घ्यायचे, इथून लेफ्ट टर्न रे चल। हां तर इथून बघा लेफ्ट टर्न, हा बीडगाव, हा बीडगाव आली का इथून लेफ्ट टर्न घ्या। दुसरीकडनं पण रस्ता आहे, काय नाही असं करते गेरच कुठला आणि हा बघा ट्रॅक वरचा असा रस्ता भेटेल तुम्हाला, एकदम टॉप रस्ता भेटेल, एकदम टॉप रस्ता आहे हा बीडगाव। घेतल्यानंतर आपलं एक छोटंसं गाव लागलेलं आहे इथं, पाठीमागं बघू शकता गाव लागलं। कोणता गाव आहे? मुप्पे ना रे गाव, मुप्पा मुप्पा, मुप्पे गाव आहे मित्रांनो। टावर पण दिसेल एवढा मोठा गावाला, इथून सरळ जायचं आहे। आमच्या आजी चालेल बघा कुठेतरी, इकडून गाडी आली लगेच। आता पाऊस पण आलेला आहे, जोराचा पाऊस आला, जोराचा 21 वाजता बघा। आमचा अक्षाला थंडी वाजता, अक्षय चिटकून बसलाय। थोड्या वेळ नंतर काय करतं काय समजत नाही। चला चला पुढे
बघा नागनाथ पाटील आली इथं नागनाथ भैरव मंदिर. तिथून राईट टर्न घ्यायचा इकडनं आल्यावरती आणि हा चढल लागेल थोडीफार आपल्याला. थोडीशी नदी पण राहिला तो सीन दाखवला नाही मी. इथून लगेच राईट घेतलं ना थोडी चढ नॉर्मल आहे जास्त मोठी नाही. आणि नागनाथ बाबांची एक दिवशी बाबा नागनाथ बाबाची तिथे लावले मामा म्हणलं तर आई पहिलं बोललं ना त्यांची आईची आणि शिवाजीला माझा गाडी चढवलं लागत मोठी चढ आहे घाटत आहे घाटत प्रकारे बोललं गेलं तर छोटासा रस्ता आहे मोठा नाही गाडी चांगली प्रॉब्लेम होते गाड्याचं मित्रांनो मोठ्या गाडी असते गाडी घेऊन आणि चढ मला कशी स्लीप गाडी घेता ना लावल्या गाडी गाडी कुठे तर नको ना वाईट गाडी आहे वाईट चढण डायरेक्ट फुल वाईट पहिला गेला गाडी घेतो एवढा किती गाडी मित्रांनो रस्ता रस्ता लागते तेव्हा आणि खूप मोठा चढ आहे पुन्हा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आता थोडी व्हिडिओ स्पीड करायची व्हिडिओ करा आता लागला प्रेम असा मित्रांनो घाट आपला संपलेला आहे आणि आता तुम्हाला पुढे गेला अजून काहीतरी गाव लागेल पुढच्या वाडी घ्यायची आहे पाहिजे मला दाखवतो चला छोटासा ऑर्डर भेटलेला आहे आणि आपला घाट चालू झाला आहे आमचा पाहण्यात किती गाडी दाखवला आंबा चावला आहे रस्त्याला डायरेक्ट हे बघा हॉटेल आम्हाला एक गेअरवरती गाडी चढव आणि आपले सुनील दादा चाललेले आहेत सरळ नाश्ता ट्रेन आहे हे बघा माझा गाडी आणि इथून इथं बघा टाकी पण या टाकीचं आलं आपल्या लोकेशन आपल्या गाडीचं लावायची बघा इथून चालत ट्रॅक करायचं आहे तर चला मग या जाऊया आपण सगळी नाश्ता करून मग जाऊया. ट्रॅकला सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला पटरी लागलेली आहे ठाकूरवाडीची. तर इथून आपण चाललेलो आहे चालत बघा बघू शकता तुम्ही आपली मंडळी सगळी पुढे चालले आणि मी मागे थांबलोय. तर हे बघा पटरी लागलेली आहे इथून 10 मिनिटावर डायरेक्ट खांडाला. हा 10 मिनिटावरती खांडाला 5 मिनिटं 10 मिनिटं. मित्रांनो हा लागला ठाकूरवाडी स्टेशन आणि आपण चालू ट्रॅक करून हे बघा आणि आम्ही तर चाललेलो आहे आता. माझ्या हातात भाजी जेवायला घेतली भाकरी वगैरे आणि ही आपली पोरं सगळी चाललेत. पुढं आलं ना का एक राईट टर्न आहे राईट टर्न घेतला अजून थोडासा चढणीवरनं अशा पाय लागतील आणि असा डोंगर लागेल. तर तुम्ही पण आले तर लक्षात ठेवा आणि असं आता आलेलो इथं लागला भोगदा हे बघा छोटासा भोगदा. तर आता सगळी थांबले इथं बसली हे बघा असा भोगदा आहे इथं आलेलो लक्षात ठेवा मित्रांनो. आले तर ह्याच रस्त्याने तुम्हाला भेटून जाईल सगळे रस्ते भेटून जाईल. ही आपली भावकी बांधील की जे कोण आले नाही त्यांना ही मजा घ्यायला भेटणार नाही त्यांच्यासाठी डायलॉग हा तो गजाबा व्हॉट्सअपवरती बोलतो त्यासाठी फिरायला आले ही मजा असते ही मजा रांडाच्या गज्या काळ काळ कसं आहे वागदा यायलाच लागतंय. भाजीवाला भाकरीवाला आला भाकरी वरती घालायला आलाय
आणि कसं आहे भाऊकदा चला मित्रांनो बोगदा आपला संपलेला आहे. बघा असा गेट लागेल, इथून सरळ परत पटरी लागल. या पटरीवरनं असं चालत जायचं. तर आपला बघ पव्या चाललाय, राजादा चाललाय, मोठ्या चाललाय, पिंट्या तिकडे पण ब्लॉग बनवतोय. आता चला मी पण चाललो मग या गोष्टी मागे राहील. मी मोठ्याला अंबादासला पण जायचंय. हे ट्रेन मधनं तुम्ही हा सीन बघितला असेल मित्रांनो. तर आता आम्ही त्या सीनवर चालत चाललोय. खूप अशी मजा येणार आहे. हा ब्रेक फेल झाल्यावरती आणि इकडे गोटू चढवली गुन्हावरती तरी इकडं ब्रेक फेल झाल्यावर. चला मित्रांनो अजून खूप पुढे जायचंय. इथून कमीत कमी अजून अर्धा तासावरती आहे. आता साखरवाडी सोडली. आता इकडे माकड येईल काय मंकी येईल सॉरी मंकी येईल. चला मित्रांनो आता आपला इथनं ट्रॅकचा प्रवास थोडासा कमी झालेला आहे. आणि आपली पब्लिक 12 डब्याची गाडी आहे आणि तिकडून पण ट्रेन आली एक मस्तपैकी टक्कर. हा आमची लोखंडाची आहे ना, त्यांची प्लॅस्टिकची. हा जे भिकारचोट घरी राहिलेत त्यांच्यासाठी एक डायलॉग. अरे हा काय तुझ्याकडे आहे का डायलॉग बोलतोय का? एक पाहिला तर गाजाबाचा कार्टा व्हॉट्सअपवरती चावचाव करतो महत्वाचा सला आणि यायचा तर पत्ता नाही. आणि एक तो गंगावण्यांची अवलाद ती आमच्या इथे तांबस मध्ये कशी उगवली काय माहित नाही. सगळी चमन गोटा झाली. खऊर लागलाय. तर मित्रांनो हा बघ तुम्ही ट्रेन मधून बघितलं असं सीन. तर आपण या सीनवरती पोहोचलेलो आहे फायनली. आणि इथून आपलं मित्रांनो आपलं इथं आता मंकी हिलालेलं आहे. इथं सुनेची भावकी आपल्या भावाची. तुम्हाला सुनेची भावकी दाखवतो इथं. आणि आता पुढे जाऊ मी पण त्याच भावकी येतो त्याच भावकीमधलं असेल. तर मित्रांनो बघा आपली मंडळी आपली पण 12 डब्याची ट्रेन झालेली एक प्रकारे. इकडून तिकडून गोळा करून डब्बा गोळा करून. तर आता चल लक्ष ठेवा भावानं रस्ता कुठल्या रस्त्याने आलोय. कसं कडक ऊन पडलेलं आहे. आम्हाला वाटलेला पाऊस पडेल तो पाऊस काय पडला नाही. मजा येईल आपल्याला. डोक्याला खायला लागला मग टकलीला. इंजिन आहे इंजिन मोबाईल वरती इंजिन वाटत. आपण गाव पण आहे इकडे आणि तो वॉटरफॉल भाग असला मोठा आहे. आणि इकडे ट्रेन आली आपली सगळी मंडळी चालले साईड साईडनी. चला पुन्हा घरी जायचं असेल तर ट्रेन मध्ये जाऊ शकतो. करत थांबल अंबादास जायचं का तुला? तर मित्रांनो आपण चाललोय मालगाडी डब्बोरनी भरलेली आणि एक पोकळून पण आहे याच्यामध्ये. हा तो कुणाला पाहिजे असेल काला काला काय कालाच होणार कमेंट करू शकता. हा आणि हे बघा सीन मित्रांनो खतरनाक सीन आहे डायरेक्ट. ढकलतोय याला ताकद नाही अंगात चाललं ट्रेन टाकला. काय बोलू आता मी याला माझ्याकडे शब्द नाही. तुमच्याकडे काय आता सांगा मला. तो अरे बघा याडपाट झाला तो त्याचा काहीतरी ठोकत बसला. अरे या काय ठोकाची वस्तू का हे बघा यांनी तोडला याची ट्रेनचं नुकसान केलं यांनी बघा. हे अशी पोरं आहे ना आमच्यावाडी. काय सांगू तुम्हाला घेऊन आलोय खरं आहे ना मी पण आता काय बोलणार जाऊ द्या. त्याचा लोकांना तोडून टाकला. मला नको तुला ठेवतो लोकांना पुढे ठेवायचे तिकडे ठेव. हे स्लिप होईल बस काय नाही दगडी ठेवती यारी पाठ येत मग त्यांच्या नादी लागून तू पण यार पार होतो का? समजत नाही काय नाही. त्या ट्रेनचा एवढा मोठा नुकसान केला लोखंड काढलाय ना वर बुडून. अरे अशी कशी तुम्हाला न्यावाच्या कुठं लायकीची नाही तुम्ही रे. चला इथं लगेच दुसरा भाग लागला तिकडं. त्या बघा काय करू सांगा. इकडे बसले बघा आमची कामगार. तर चला आता इथं बरीच झोपड्या बिपड्या बांधल्या तिकडं.
इकडं कुठं गेला अक्षा काय माहिती, गांजा बिंजा वाढायला गेला का इकडं? हा ना, ही पण घुसली इकडं. आता इथं आपलं आहे नागनाथ मंदिर मार्ग. चला मग आता मार्गाने या आता मंदिराकडं. लगेच मी खालनं आणले डायरेक्ट पिंट्या, मी डायरेक्ट खालनं आणले, डायरेक्ट खालनं घेऊन आलो मी डायरेक्ट. अरे मग तेच सांगतो ना, मग अर्धंगी घ्यायला सांग ना, मी डायरेक्ट खालनं आणलं पिंट्या. पुण्याला घेर सांग त्यांना. आता हे बघा पिंट्याला पुन्हा कोण घेतो नागनाथ मध्ये मार्ग. मला पण इमानदारीमध्ये पिंट्या खालनं आणलं मी डायरेक्ट. तर आता आपली सगळी बांधिलकी चालले मार्गाकडं, मंदिराच्या मार्ग, नागनाथ मंदिर मार्ग. आमचा पिंट्याचा ब्लॉक का बंद काय समजत नाही. माझा ब्लॉक चालूच आहे मित्रांनो. का तुला पूर्ण रस्ता दाखवणार मी. पिक्चर काय असतो आमच्याकडे, डायरेक्ट बांधिलकी. तिकडे यांचा काहीतरी झाला, हो त्याला काहीतरी देतो, तो याला काहीतरी देतो. हे बघा तांबलं इथं घेतला टेक नाही काही समजत नाही. काय घेतला काय माहित नाही, पण आणि आता दम दादा निघला हाऊस पुन्हा झटाने आणि इथं दमलाय भाऊनो. हो बघा तिकडे काहीतरी सोडतो दार, हो इकडून गेला, ही मागच्या दमलाय, ही काय आलीच नाही अजून. यांना पण दम लागला. आता एवढा हे आता कोणीतरी एवढा घ्या तुम्ही दा घे. त्यांना बघा एवढा दम लागला का, रांडा तिथंच बसलो. याचा काय कामाचा नाही, नुसतं चालायचा कामाचा आहे. काय नाही दमला तर इथंच. यो आमचा उम्या पिशवीचं रेनकोट घेऊन आला, दाखव रे पिशवीचं रेनकोट. हे बघा, आणि ही तर काय जाताची शिल्पा शेट्टी, ही शिल्पा शेट्टी घातला काय झाला का, मोबाईल काढला हा थोडासा बसला तर काढला. शिल्पा शेट्टी विनू भावा थोडासा दाखव. काय वाला परत एकदा बोल, परत बोल काय वाला तुला खायशील का कसं दाखव परत एकदा. शी काय पण बोलतो हे आमचा पिंट्या बघ, फालतूगिरी करू नका बोलतो. हा एक नंबर फालतूगिरी पोराय ती. ही शिल्पा शेट्टी काय बोलते, मोठा गांजोली मी आला. तर आता चला परत आता चालू सुरू करू. मग काय मा भाव दमला इथं असं निघून बसायला लागतो तरच आता होतो. आणि असं मला असं माझं फुकाट आलो, मला असं वाटायला लागलं घरी बसलो असं झोपलो असतो, पण या अनिकेतच्या मुलं आलो म्हणतो जायचे आपल्याला. आणि काय बोलतो आता डोंगरात जारी झुरपात मी आलो तर मला असं वाटतं आई घातली असती घरी वाटायला लागला असं आई घातले. अजून तर मला जाऊ 150 किलोमीटर चालायचे. परत नाही येणार, परत कोण बोलाय त्याची आई माय घरी. ही बघा कशी चतरेत आमची. हा याची तर आई माय करेल मी आजच्या ठिकाणी परत. हे म्हणजे डायरेक्ट आता मित्रांनो आता पायऱ्या पण संपलेले आणि तर पायऱ्या आता मला घे थोडसा. आता पायऱ्या संपल्या आणि लावण्याला आल झालेले आहेत आणि परत दुसऱ्या पायऱ्या चालू झाल्या. बघ ना परत दुसऱ्या पायऱ्या चालू झालेल्या. नको थांबा आता मित्रांनो इथून जरा रिस्क आहे. हे बघा शवाल बादले त्याच्यामुळं थोडासा रिस्क आहे. नीट जावा. इथं आल्यावरती थोडासा हे बघा पायऱ्या सगळ्या वाले शवाल बादले व्यवस्थित चढा. मी पण चढतो व्यवस्थित. मोबाईल धरलाय. लोणावळा खंडाला हे बघा लागलो काहीच लोललो काहीच पार माझ्या पायांचा भुग्गा झालेला आहे. लोललो कुठं लोळला लावणी अशा आणि मित्रांनो काहीच मगतचा गाव आम्हाला दाखवतो तुम्हाला. हे बघा आणि हा आपला बीड. हे बघा बीड आपलं बीड. यो काय यो बीड आहे माहिती आहे तुला. यो हे बघा पायऱ्या इथून डायरेक्ट आता इथेशी हे बांधलेलं आहे रॅलिंग
रॅलिंगनी चालतंय बघा, रॅलिंगनी चालतंय धरून धरून मंदिरात पोचलेलो आपण फायनली आता वरती. हा फायनली पोचलेलो. हे बघा हे बघा अक्षय शेळके आपला पाया पडला गेलाय बाबांच्या. वरती फायनल आपण पोहोचलोय. हा इकडे जालेबी लावलं. हे बघा सीन, हा वरतून सीन. बाबा तुमचं नाव सांगा पहिले तर. मल्हारी गोपाल विषय, हा तालुका शहापूर, टाकी पठार, नांदवल मठ. तर बाबा इथं कसे काय आले तुम्ही? पासून येतो इथेशी. हा हे जे बाबा आहेत ना शांतीनाथ, हा यांचा संदेश आमच्याकडे झालेला आहे टाकी पठारला. हा तुमचे कर्जतचे आहेत ना. हो हा, तर त्यांचे गुरु आमच्याकडे असतात. तेव्हा ते आम्ही आलो. मग त्याच्यानंतर चोजीचा मठ आहे बघा. हा चोजीच्या मठाला जे बाबा आहेत ते आमचे गुरु बनले. त्यांना जमात मध्ये इथं जागा दिली ना, हा त्यावेळेला मी तिथं येऊन ना सेवा करत होते. मग आता इथंशी एक साधू आणलेला आहे. त्याला एकट्याला ते अशी पोरं बिरं यायची ना, ते घाबरतात. मग त्याच्यामुळे मी इथं राहायचं, त्यांच्या जोडीला असतो. तर आता बाबा हे स्थान आहे ना, हे आजचं नाही. आता हे कोण आहेत? नागनाथ. हा नागनाथ बाबा म्हणजे नवनाथांच्या अगोदरचे. हा आता ह्यांचे गुरु कोण आहे? दत्तगुरु. दत्तगुरूची परंपरा आहे. म्हणजे दत्तगुरूची मच्छिंद्र गोरक्ष, मच्छिंद्र गोरक्ष. हे कसं त्याच्यामध्ये आले, तसं दत्तगुरूची एक परंपरा आहे. बालकनाथ अशी ती बांधणी त्यांची केलेली. मग ते जालिंदराचा शिष्य कसे कानी ना, तसं मच्छिंद्राचा गोरक्ष. मग आता त्यावेळेला कसं होतं, एक गुरु एकच चेला करा. मग ते जालिंदरांनी सांगितलं का असं हे कलियुगामध्ये नाही चालणार, पुढं तपश्चर्या कोणी करणार नाही. मग ते कानी पण नातांनी शिष्य परिवार केला. मग तो बघा याला दिला श्रीराज्याला 7,750 शिष्य परिवार. तेव्हा ते परिवर्तन होत गेला. मग परत तेच अवतार निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊली. मला आता लोकांना मार्गदर्शन कसं काय भेटणार. मग ते माऊलीने दिंडी काढली. मग त्या दिंडीच्या माध्यमातून आपण कोणी पण जातो ना दिंडीमध्ये. हो दिंडीला जातो. हा असा करून करून हे परिवार वाढवला. हे बघ, संत आहे. तुम्ही किती वर्षापासून येते तुम्ही? हा किती वर्षापासून येते तुम्ही? आता इथेशी आम्हाला यायला 15 वर्षापासून येतो. हा तिथं सगळं तुम्हीच बघता? हा आता हे 3 वर्षे झाली. आता ते बाबा आहे, आता परिचय झाला ना बाबाचा. हा मग असं कोणी पण आला का ते घेऊन येतो. पहिला बघित मी 6 महिने त्यांना जेवढा लागेल तेवढा मीच घेऊन येतो. हा तर धन्यवाद बाबा थोडीशी माहिती दिल्याबद्दल. हा बघा हा होल आहे, ह्याच्यातून पलीकडे जायचंय. हे राजा धर मोबाईल दे, दाखव कसं जायचं ते. पाय लांब करूनच जायचे. हा मित्रांनो किती पण जाणं माणूस असेल याच्यातून जाणारच. आणि मी पोचलेलो आहे आणि इकडे लाईटचा पण बंदोबस्त आहे. चला पुढे दाखवतो. आपला राजेश दादा पण आलेला आहे. हे बघा असं लांब करून यायला लागतं आतमध्ये. आता हे कोण येतंय? अक्षय शेळके आलेले आहेत आमच्याही. गुंतून बसलेलो आहे मी. काही का खेच तिला खेच आला बाबा आण मोबाईल. मित्रांनो आतमध्ये आलेलो आपण. हे बघा ये बाबा पहिलं दर्शन घेतलं का? तर तशी आता पाया पडायचं आणि इथून परत जायचं दुसरीकडं. तर चला मग पाया पडूया. भाऊ इथे कसे बसले, पाऊस पडत इथे येऊन बसले. ह्या बघा कसं बघतोय, हाता लाल झालाय बघा. तू पालाला तिकडे तर बघ. सुन्या तुझी भावकी बघून मला पळते. ह्यो बघा वरती चढला, काय करतोय काय समजत नाही वरती चढून. ह्यो खाली बसलाय. याचा मोबाईल घेऊन जातो का रे तो पालाला, याला घाबरून तो बघ पालाला. तो सुनेची भावकी पालाली,
यो सुने त्यांचा फोटो काढतोय आलो इकडे. हे बघा किती जण आले लाल तोंड आहे का कुठे गेला का नाही. ह्यो बघा तुमचा बाचडा कसा आहे या बारुकसाचे कसा आहे. कशी बसल्या लागली हा काय रे पकडे बघतो का. मित्रांनो हा बघा क्लाउड आणि पाऊस त्याच्यामध्ये आणि स्मोक तर काय खतरनाक वाटतंय सीन. आणि हे बघा कसा चाललाय एकदम पॉवरफुल मित्रांनो. एकदम मजा म्हणजे फुल एन्जॉय. जे आले नाही त्याने हा सगळा सीन मिस केला ना मित्रांनो. तर पूर्णपणे बघते थांबलेलं आहे आणि आम्ही चालू सुरू केलं बाकीच्या वरती आहेत. इथून 2 किलोमीटरवरती केपी वॉटरफॉल आहे. केपी वॉटरफॉल म्हणजे खोपोलीच्या वरती म्हणून त्याला केपी वॉटरफॉल म्हटलं आहे. तर इथून 2 किलोमीटरवरती आहे. तर आता आम्ही इथून चालत जाणार पट्टीतून. हा पूर्ण भोगदा आहे आणि हा इंजिन थांबलेला आहे. सुनेचा भाकरी घेऊन येतो आमचा. जड लागलेले दूषित घेतलेत त्यांनी तसं काय हात केलाय पण त्या पुरीला. आता काय बोलू तुम्हाला. तर चला मग मित्रांनो जाऊया केपी वॉटरफॉल. पाहूया आमचं काहीतरी बोलतो बाबा. चला काम चालू आहे बघा. काका मित्रांनो इथं काम झालं पटरीचा त्याच्यामुळे इंजिन थोडं थांबवलं. आपला भाऊ काहीतरी लाईनद्वारा घेऊन थांबलाय. तिकडे पण बाकी माणसं वाटतं परत बघतो चालू आला. आता या बघ तू पलीकडे जायचे तू. आता कांटाला पण आलाय बघा चालून चालून. हे बघा काहीतरी बसलं तिथं. भाऊ काय करता हो. हे काहीतरी लावतात वाटतं इथं. नट टाईट करतात. चला मित्रांनो बघा आम्ही भाकरी आणि चटणी आणली होती खायला बसलोय. अक्षय भाऊ कशी आली चटणी. एकदम मस्त आहे. पण डबा दुसऱ्याच आहे. डबा सुनेता कसं वाटतं खाल्लं. डबा ज्याचा आहे तो अजून आलाच नाही. आम्ही इकडे कार्यक्रमाला सुरुवात हे बघा मित्रांनो घरचा टेचा. घरचा टेचा कसा आहे बघा. मटनच खातोय. भूक लागली तर असं वाटतं मी मटनच खातोय. चला काय आणलं पनीर आणि आमचा गोट्या पंकज नंबर खोटा आहे आजच्या ग्रुपमध्ये. अजिबात कुणाला भीत नाही ना. शांतपणाच्या गोष्टी शिकत होतो बघा. शिवा देतात बघा. खायला पण शिवा देतात. बघा कसा हल्लावला बघा. लय पक्की माहिती चड्डी बिट्टी काढली बघा. या बघ भरला डबका टाकला. भरला डबका टाकला. फुल एक्सपिरियन्स आहे. फुल एक्सपिरियन्स आहे. एवढा एक्सपिरियन्स आहे ना. ते भरलेलं जास्त पडलं ते पण काढायला कमी भरलंय. तिकडे ते मी व्हिडिओ बनवतो सध्या. घे तुझ्या हातात ठेव ना. काय विषय. सुनेता बघा आमचा कसा बांडा घेऊन भरलाय. अशी बसले तर माकडा कशी बसतात तशी बसले बघा. हे पटरी बसले 2 माकडा. या बघा पिंट्या भाकरी बघा कशा काढते मोजून एक एक बघा. चुरा केलाय भाकरी चांगला येत लय आहे. मित्रांनो हा लास्ट होता आणि आपण आता इथं पोहोचलेलो आहे. तिथे फुल पब्लिक आहे. तर मित्रांनो फायनली आपण वॉटरफॉलला पोहोचलेलो आहे. खूप सारी गर्दी इथं. ही बघा पब्लिक. आणि आमची भंगी कुठे गेली काय माहिती. आहेत फोटो काढतात तिकडे पुढे. आणि हा वॉटरफॉल मित्रांनो केपी वॉटरफॉल. ही बघा स्वांगा. स्वांगा. आणि आमचा आने कुठे फोटो काढतोय त्या बघू दे पहिला मला जाऊन. आमची आवलात कुठे सुरेश जुलेची आवलात. तर हा वॉटरफॉल ही खोपोली. चला
सुरेश धुलेचा पोरगा कुठे? सुरेश धुलेचा पोरगा हे आलाय केपी वॉटरफॉल. इथून जर मोबाईल पाडला का विसरून जायचा का बेटर म्हणून. हे वॉटरफॉल ही सोंगा बघा, सोंगा ही बघा. हे बघा हे आहे ते हे पंजाबी गँगचे अध्यक्ष. पंजाबी नसा दिसले राहण्याचा. फायनली आपण केपी वॉटरफॉलला पोहोचलेलो आणि आपला शूटबीट झालेला व्हिडिओ. तर आता तुम्हाला वॉटरफॉलला कठीण आहे थोडंसं जायला. तर आपला राजाचा पण आलेला आहे आणि आपले प्रवीण शेठ. पब्लिक पुरं खाली एन्जॉय करतात बघ. खाली खाली अरे डॅनी गेला कुठून? हे बघा आमचा काळा दाना आणि सुनेचा खाली गेलाय. जुमला क्वालिटी बघ. कांच्या टाकल्या टाकल्या इकडे वरती हातर. व्हिडिओ होणार नाही, गोटू नाही होणार. चार्जिंग 5%. 5% चार्जिंग तुझा मोबाईल दे, लावतो मी आणि बनवतो बिंदास. तर मित्रांनो हा बघा ट्रॅक. आणि आज आमची खूप इच्छा होती ती यायची आणि आज फायनली पोहोचलेलो आहे. आणि हा इकडे नाव बिव काय 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 कोणाला समजत नाही. तर आता होऊच शकत नाही. मी डायरेक्ट गोटू. आता या वॉटरफॉलवरती आम्ही फुल एन्जॉय केलेला आहे. तर भावना तुम्हाला कसं वाटलं इथे? थांब ना थांब ना, फुटवर थांबा ना. हातवरती करा, हातवरती करा, हातवरती. आम्ही आता चाललेलो आहे घरी. आता आम्ही अर्धंगी आलेलो आहे. मोबाईल चार्जिंग होती म्हणून थोडासा चार्जिंग लावलेला पॉवर बँकला. तर आमचा काय चमकते डायरेक्ट उन्हाने. आउटर गुल झालं सगळं चालून चालून. लावण्या माझ्या तर लाल झालेल्या आहेत खूप. गाईज आता माझं म्हणजे असं झालंय की घरी कधी पोहोचतोय आणि घरी पोहोचल्यानंतर कधी होतंय? अंघोळ कधी धुतोय ना, अंघोळ धुल्यानंतर झोपतोय कधी. त्यांना पुढे जायचं ना. फायनली आपण या ठाकूरवाडी स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि सगळी मंडळी थकलेली आहेत आणि आपला ब्लॉग आहे आता इथं एंड करू. तर चला मग कसा वाटला तुम्हाला ब्लॉग सांगा नक्कीच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.